सिन्नर तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये आज भीषण आगीची घटना घडली. प्लॉट नंबर 36 वर असलेल्या विमा अरोमॅटिक्स या सुगंधी द्रव्ये तयार करणाऱ्या कंपनीला ही आग लागली. आगीचे स्वरूप इतके रौद्र होते की परिसरातील अनेक किलोमीटर अंतरावरून धुराचे लोट पाहायला मिळत होते. घटनेचा थरार अचानक कंपनीच्या एका विभागात आग भडकली. केमिकलचा साठा असल्याने काही मिनिटातच आगीने संपूर्ण प्लॉटला विळखा घातला. कंपनीत स्फोटांचे आवाजही ऐकू येत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न. घटनेची माहिती मिळताच माळेगाव MIDC, सिन्नर नगर परिषद आणि नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. रसायनांमुळे आग वेगाने पसरत असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याचा आणि फोमचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. सुदैवाने आग लागताच कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून कंपनी बाहेर धाव घेतल्याने प्राथमिक माहितीनुसार कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या आगीत कंपनीची इमारत, मशिनरी आणि कच्चा माल जळून खाक झाला असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आग नेमकी शॉर्ट सर्किटमुळे लागली की केमिकल रिॲक्शनमुळे याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणल्यानंतर पोलीस आणि संबंधित विभागाकडून पंचनामा केला जाईल, प्रशासनाचा इशारा. औद्योगिक वसाहतीमधील वाढत्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कंपन्यांनी फायर ऑडिट करून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.